शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर तर 17 उमेदवारांची यादी जाहीर। आणखीन 5 उमेदवारांची लवकरच घोषणा। संजय राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकरांचा एकला चलो रेचा नारा। वंचितकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा तर अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या रिंगणात। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊतांना उमेदवारी तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी। ठाण्यातून राजन विचारे उमेदवार। सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम। चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी तर काँग्रेसच्या दावेदारीमुळे महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच कायम। छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर तर उमेदवारी जाहीर होतात अंबादास दानवेंच्या नाराजीची चर्चा तर कोणतीही नाराजी नाही, दानवेंची स्पष्टोक्ती। ईशान्य मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय दिना पाटलांना उमेदवारी तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नाराज। मुंबई कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। नागपूरमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन। भाजपच्या होम पिचवर गडकरींविरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात काटेकी टक्कर। गडकरी थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज। नाशिकच्या लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा तर आपल्याला कल्पना नसल्याची भुजबळांची स्पष्टोक्ती। सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचं शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधींची घेणार भेट। उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी। खिचडी गैरव्यवहार प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीचा समन्स। आज हजर राहण्याचे आदेश। कीर्तीकरांच्या अटकेची शक्यता। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार रामटेक आणि गडचिरोलीमध्ये दाखल करणार उमेदवारी अर्ज। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून काँग्रेसचा देशभरात प्रचार। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि खरगेही प्रचारात उतरणार। महायुतीने अमरावतीमध्ये नवनीत राणांना उमेदवारी दिल्यास प्रहार देखील उमेदवार देणार। आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।